आजकाल ना सगळीकडे पुष्पा सिनेमाची हवा आहे. त्याचा तो आत्मविश्वास, व्यवस्थेला वाकवण्याची ताकद आणि तो डायलॉग फ्लवर नाही फायर है आपल्या सगळ्यांच्याच तोंडी बसलाय. पण आज आपण एका खऱ्याखुऱ्या फायरबद्दल बोलणार आहोत. एका अशा खऱ्या नायकाबद्दल जो या पुष्पाच्या कितीतरी पुढे होता. खरं तर बघा, एका फिल्मी हिरोची आणि एका महामानवाची तुलनाच होऊ शकत नाही. पण पुष्पा आवडणाऱ्या आपल्या पिढीला या क्रांतिकारी संताची ओळख होणं खूप गरजेचं आहे, नाही का? म्हणजे बघा, पुष्पा हे काल्पनिक पात्र आहे जो सिस्टीमला स्वतःच्या फायद्यासाठी वाकवतो आणि तो आपल्याला आवडतो. पण दुसऱ्या बाजूला आहेत संत गाडगेबाबा, एक खरीखुरी व्यक्ती ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या भल्यासाठी आणि संपूर्ण समाज बदलण्यासाठी वाहून टाकलं. चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास आपण जवळून पाहूया. आजच्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. ते पुष्पापेक्षा मोठे नायक कसे होते, तिथपासून ते त्यांचा वारसा आज आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. चला तर मग कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. संत गाडगेबाबा होण्याआधी ते होते डेबूजी शिवराजी जानोरकर. आणि ज्या जगात त्यांचा जन्म झाला ते जग नेमकं कसं होतं हे आधी समजून घेऊ. विचार करा, डेबूजींचं गाव म्हणजे वऱ्हाडातला एक दुष्काळी भाग. सगळीकडे प्रचंड गरिबी, निरक्षरता, शाळा म्हणजे काय हेच लोकांना माहीत नव्हतं. त्यात भर म्हणून लबाड सावकार लोकांना फसवण्यासाठी टपलेले असायचे. दारूचं व्यसन आणि अंधश्रद्धेचा तर कहरच होता. आजारपणावर डॉक्टरऐवजी कोंबडं कापणं किंवा भक्ताला बोलावणं हेच उपाय होते. अशा परिस्थितीत डेबूजींचा संघर्ष सुरू झाला. लहानपणीच डेबूजींचे वडील दारूमुळे गेले, पण मरताना त्यांनी डेबूजींना 2 गोष्टी सांगितल्या ज्या त्यांच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी ठरल्या. एक, धार्मिक कार्यासाठी कधी कर्ज काढू नकोस, आणि दुसरं, दारूला कधीच शिवू नकोस. हे साधे पण अत्यंत मोलाचे शब्द त्यांच्या पुढच्या कार्याचा पाया ठरले. त्यांच्यातला तो फायर दाखवणारा एक किस्सा ऐकाच. झालं असं की त्यांच्या मामाच्या शेतावर एका लबाड सावकाराने जप्ती आणली आणि सोबत गुंड पण घेऊन आला. तेव्हा डेबूजी एकटेच त्याच्यासमोर पाय रोवून उभे राहिले आणि म्हणाले, मी आलोय, आता करूया सामना. अरे बापरे, त्यांचा तो आवेश बघून ना ते गुंड सुद्धा पळून गेले आणि तो सावकार इतका घाबरला की दुसऱ्याच दिवशी शेताची कागदपत्र परत आणून दिली. म्हणजे अन्यायासमोर झुकायचं नाही हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलं होतं. अन्यायाविरुद्ध लढण्याची ही वृत्ती त्यांच्यात होतीच, पण त्यांच्या लक्षात आलं की एका प्रसंगापुरतं लढून चालणार नाही. समाजाच्या मुळाशी ज्या समस्या आहेत त्यांनाच हात घालावा लागेल. याच विचाराने वयाच्या 28व्या वर्षी जे आपल्याला कळतंय ते लोकांना सांगितलं पाहिजे, या भावनेतून त्यांनी घर सोडलं आणि पुढची 12 वर्ष ते गावोगावी फिरले, समाजसेवा केली आणि लोकांचं निरीक्षण केलं. या प्रवासात त्यांना एक प्रश्न सारखा सतावत होता. शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर त्यांना एका अतिशय दुःखद घटनेतून मिळालं. जरा कल्पना करा, एका बापाला त्याच्या मुलाचं पत्र आलंय, पण त्याला ते वाचता येत नाही. तो गावातल्या एका शिकलेल्या माणसाकडे जातो आणि पत्र वाचून दाखवण्याची विनंती करतो. पण तिथे त्याला माणुसकीऐवजी शोषणाचा अनुभव येतो. तो शिकलेला माणूस त्या बापाला काय म्हणतो माहिती आहे? आधी ही माझी सगळी लाकडं फोड, मग तुझं पत्र वाचतो. तो बाप बिचारा विनवणी करतो, अहो मुलगा खुशाल आहे की नाही एवढं तरी सांगा. पण त्या दगडाच्या काळजावर काहीच परिणाम होत नाही. तास 1.5 तास तो बाप मुलाच्या काळजीने ती लाकडं फोडत राहतो. हा सगळा अमानुष प्रकार डेबूजी लांबून पाहत होते. ते पुढे आले, त्यांनी त्या बापाला मदत केली आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात एक विचार पक्का झाला. शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे धोंडा. ह्या एका घटनेने त्यांच्या कामाची दिशाच बदलून टाकली. शिक्षण हाच समाजाच्या उद्धाराचा मार्ग आहे हे त्यांनी ओळखलं. यानंतर डेबूजींचं रूपांतर झालं संत गाडगेबाबांमध्ये. त्यांनी कीर्तनाची परंपरा निवडली, पण तिला सामाजिक क्रांतीचं एक जबरदस्त शस्त्र बनवलं. त्यांचं कीर्तन हे नेहमीच्या कीर्तनापेक्षा खूप वेगळं होतं. म्हणजे बघा, पारंपरिक कीर्तनासाठी मंदिर लागतं, टाळ मृदंगाची साथ लागते, पण बाबांना फक्त 2 दगड पुरेसे होते. त्यांचं ध्येय देवभक्ती नव्हतं, तर लोकांमध्ये सामाजिक जागृतीकरण होतं. आणि त्यांची शैली एकदम थेट, सोपी आणि विनोदी. लोक हसता हसता विचार करायला लागायचे. त्यांची स्टाईल तर आजच्या स्टँडअप कॉमेडियनला सुद्धा लाजवेल अशी होती. खरंच, सत्यनारायणाच्या पूजेवर ते असे प्रश्न विचारायचे की लोकांची डोकेच फिरायची. ते विचारायचे, अरे हा 1.25 रुपयात नवस पूर्ण करणारा देव त्याला स्वतःसाठी चांगली पगाराची नोकरी का नाही मिळत? किंवा जर प्रसादाने बुडालेली होडी वर येऊ शकते, तर मग महायुद्धात बुडालेली मोठमोठी जहाजं बाहेर का नाही काढली? त्यांचे हे तर्कशुद्ध आणि विनोदी प्रश्न लोकांच्या डोक्यात थेट घुसायचे आणि अंधश्रद्धेवर जबरदस्त प्रहार करायचे. गाडगेबाबा फक्त बोलून थांबणारे नव्हते, ते जे बोलायचे ते करून दाखवायचे. त्यांनी लोकांकडून देणग्या गोळा करून एका नव्या समाजाची पायाभरणी केली. त्यांच्या कामाचा आवाका किती मोठा होता याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल. त्यांनी उभारलेल्या बांधकामांची माहिती देणारं एक पुस्तक चक्क 100 पानांचं आहे. विचार करा, किती शाळा, किती धर्मशाळा, किती घाट त्यांनी बांधले असतील. आणि या सगळ्याचं नियोजन ते एखाद्या इंजिनियरसारखं स्वतः करायचे. हिशोब अगदी पैचा. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान समाजसुधारक सुद्धा वेळ काढून त्यांच्या कीर्तनाला येऊन बसायचे. यावरूनच त्यांच्या कार्याची उंची आणि महत्त्व आपल्या लक्षात येतं. कुणी त्यांना नमस्कार करायला आलं ना, तर ते पाठीत धणका द्यायचे आणि म्हणायचे, मी कुणाचा गुरु नाही आणि कुणी माझा चेला नाही. या एका वाक्यात त्यांचं संपूर्ण तत्वज्ञान दडलेलं होतं.
त्यांना स्वतःची पूजा करणारे अनुयायी नको होते, तर स्वतःच्या पायावर उभे राहणारे, विचार करणारे नागरिक घडवायचे होते. आणि हा त्यांच्या निःस्वार्थपणाचा कळस आहे. त्यांनी उभारलेल्या प्रत्येक संस्थेच्या नियमावलीत एक नियम होता की गाडगेबाबा किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणालाही या संस्थेतून कोणताही विशेष लाभ मिळणार नाही. आजच्या काळात जिथे नेते आणि बाबा स्वतःच्या फायद्यासाठी संस्था उभारतात, तिथे गाडगेबाबांचं हे उदाहरण एखाद्या दीपस्तंभासारखं आहे. तर या सगळ्यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आज जिथे काल्पनिक हिरो आपल्याला जास्त भावतात, तिथे गाडगेबाबांसारखे खरे, निस्वार्थपणे समाजासाठी काम करणारे नायक आपल्याला आठवतात का? आणि खरंच आजच्या काळात आपल्याला त्यांची किती गरज आहे यावर विचार करायला हवा.